हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथाप्रेमी. पाठीमागचे भाग आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये भेटतील. कथेला सुरुवात करूया. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 18. अद्वैत PM सोबत मीटिंग करत होता आणि अंकिताच्या नजरांचा केंद्रबिंदू अद्वैतच होता. ती शक्य ती प्रत्येक प्रयत्न करत होती की अद्वैताची नजर तिच्यावर यावी, पण अद्वैतला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. दरम्यान प्रायव्हेट रूमच्या बाहेर कॉरिडॉरमधील शेवटच्या खोलीत आदित्यने सियाला जोरात ढकललं. सिया स्वतःला सावरू शकली नाही आणि थेट खाली पडली. वेदनेने तिच्या तोंडून किंकाळी फुटली. तिच्या मागोमाग आदित्य आत आला आणि दार जोरात बंद करून आतून कडी लावली. सिया कसंबसं उठली तोपर्यंत आदित्य तिच्यासमोर उभा राहिला होता. पडल्यामुळे तिच्या हातापायांना खरचटले होते. डोळ्यात अश्रू आणि भीती घबराट दाटली होती. ती मागे सरकत म्हणाली, हे बरोबर नाहीये, मला जाऊ द्या, नाहीतर मिस्टर महाजन तुम्हाला सोडणार नाहीत. आदित्य विचित्र हसत पुढे येत म्हणाला, तो माझं काय करणार? त्याला बिझनेस करायचा असेल तर माझ्या वडिलांसमोरच झुकावं लागेल आणि तुझ्यासारख्या एखाद्यासाठी तो स्वतःचं नुकसान का करेल? त्याच्या बोलण्याने सिया अधिकच हादरली. ती अजून मागे सरकत म्हणाली, माझ्यापासून दूर राहा, मी मिस्टर महाजनांची. पण तो मध्येच बोलला, हो हो माहीत आहे, त्यांची पर्सनल सेक्रेटरी आहेस आणि इतकी हॉट आहेस की त्यानेही तुला सोडलेलं नसेल. सिया मागे सरकत भिंतीला जाऊन धडकली. तिथून बाजूला व्हायच्या आधीच आदित्य तिच्यावर झेपावला. त्याने दोन्ही हात भिंतीवर तिच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना टेकवले आणि तिच्या फार जवळ झुकला. सिया घाबरून त्याला ढकलू लागली, पण तो तिच्यापेक्षा खूपच बलवान होता. त्याने तिची कलाई पकडून भिंतीला दाबली. तिच्या डोळ्यातून भीतीचे अश्रू वाहू लागले. ती मनातल्या मनात अद्वैतला आठवत म्हणाली, मिस्टर महाजन प्लीज मला वाचवा. इकडे प्रायव्हेट रूममध्ये अद्वैतचं पूर्ण लक्ष लॅपटॉपवरच्या प्रेझेंटेशनकडे होतं. अचानक त्याला जोराची उचकी आली आणि हृदयाची धडधड वाढली. तो क्षणात उभा राहिला. PM, त्यांची पत्नी आणि मुलगी सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले आणि तेवढ्यात अद्वैत म्हणाला, एक्सक्यूज मी, मला एक अर्जंट कॉल घ्यायचा आहे. तो ताबडतोब बाहेर आला. PMचे आणि त्याचे बॉडीगार्ड तिथेच होते. अद्वैताने थेट विचारलं, ती कुठे आहे? बॉडीगार्ड घाबरत म्हणाला, ती थोड्या वेळापूर्वी इथेच होती, मग ताजी हवा घ्यायला त्या मोठ्या खिडकीकडे गेली. अद्वैताच्या डोळ्यात रागाची आग पेटली. तो स्वतःशीच पुटपुटला, तू दिलेला शब्द मोडला असेल तर मी सगळं जाळून टाकीन. त्याच क्षणी मागून आवाज आला, मिस्टर महाजन तुमच्यासाठी एक महत्त्वाचा कॉल आहे. अद्वैताने ना त्या आवाजाकडे लक्ष दिलं ना मागे कोण आहे हे पाहण्याची तस्दी घेतली. हा येलचा टकटक आवाज हळूहळू त्याच्या अधिक जवळ येत होता, पण तरीही त्या आवाजाचा किंवा त्या व्यक्तीचा अद्वैतवर काहीच परिणाम होत नव्हता. ती व्यक्ती थेट अद्वैतच्या समोर येऊन उभी राहिली, तरीसुद्धा त्याने नजर वर केली नाही. त्या क्षणी त्याचा चेहरा प्रचंड संतापाने लाल पिवळा काळा झाला होता. डोळे रक्तासारखे लाल झाले होते. कपाळावरच्या शिरा फुगून स्पष्ट दिसत होत्या, पण समोर उभी असलेली मुलगी हे जाणूनही नव्हती की ती सध्या जळत्या आगीवर उभी आहे. आतल्या खोलीत आदित्य सियाची मनगट अधिकच जोरात पिळत विक्षिप्त हसत म्हणाला, अरे जवळून तर तू अजूनच सुंदर दिसतेस. आज खरं मला जन्नतची हूरच मिळाली आहे. त्याच्या त्या घाणेरड्या शब्दांमुळे आणि विकृत नजरेमुळे सियाला त्याच्याबद्दल तीव्र किळस वाटू लागली. तो तिच्या चेहऱ्याकडे झुकणार इतक्यातच तिथे रागाने थेट त्याच्या तोंडावर थुंकलं. क्षणातच हादरलेला आदित्य मागे सरकला. चेहऱ्यावरचा थुंकीचा डाग पाहून त्याचा राग सातम्या आसमानाला गेला. सिया त्याच्या पकडीतून सुटून पळू लागली, पण आदित्यने झटक्यात तिचा हात पकडून तिला मागे ओढत भिंतीवर आपटलं. भिंतीवर आपटल्यामुळे ती वेदनेने तिच्या तोंडून किंकाळी फुटली. त्याच क्षणी त्याने तिच्या गालावर एक जोरात थप्पड मारली. तिचा चेहरा एका बाजूला वळला, ओठ फुटला आणि रक्त वाहू लागलं. डोळ्यात अश्रू, मनात राग आणि वेदना. सिया आतूनच तुटून गेली होती. इकडे सिया कुठेच न दिसल्यामुळे बॉडीगार्ड्स खिडकीजवळ आले. अद्वैत मात्र कुठलाही भाव न दाखवता सिगारेटचा जोरदार झुरका घेत उभा होता. त्याच्या समोर उभी असलेली मुलगी दुसरी कोणी नसून अंकिता होती. तिने एक पाऊल पुढे टाकत आपला हात थेट अद्वैतच्या छातीवर ठेवला. आधीच संतापाने पेटलेला अद्वैत अनोळखी मुलीच्या स्पर्शाने आणखीच भडकला. क्षणाचाही विचार न करता त्याने तिची कलाई जोरात पकडून असा झटका दिला की हाय हिल्समुळे तिला सावरता आलं नाही आणि ती दूर जाऊन पडली. तिची किंकाळी संपूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमली. शिमल्याच्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये अद्वैत लाल डोळ्यांनी खाली पडलेल्या अंकिताकडे रोखूनच पाहत होता.
त्याच्या प्रचंड रागामुळे अंकिता अक्षरशः थरथरत होती. पडल्यामुळे तिला दुखापत झाली होती, पण वेदनेपेक्षा अद्वैतची भीतीच अधिक होती. तेवढ्यात प्रायव्हेट रूमचं दार उघडलं आणि मिस्टर बॅनर्जी त्यांच्या पत्नीसह बाहेर आले. अंकिताची किंकाळी त्यांनी ऐकली होती. समोरचं दृश्य पाहून दोघेही हादरले. अद्वैत संतापाने थरथरत होता. सियाचा पत्ता न लागल्यास तो इथेच सगळ्यांची लाश पडेल इतका त्याचा संयम सुटलेला होता. अद्वैत थंड पण भयावह आवाजात म्हणाला, माझ्याशी असं वागण्याची तुझी हिंमत कशी झाली? स्वतःला काय समजतेस? मी अद्वैत महाजन आहे. माझी टेस्ट तुमच्यासारख्या श्रीमंत बापाच्या बिघडलेल्या मुलींमध्ये नाही. माझ्या आयुष्यात माझ्या टाईपची स्त्री आधीच आहे, जी तुमच्यापेक्षा लाखो करोडो नाही तर अब्जपटीने श्रेष्ठ आहे. त्याचा आवाज इतका तीव्र होता की PM आणि त्यांची पत्नीही आतून हादरले. PMने स्वतःला सावरत संतापाने म्हटलं, मिस्टर महाजन, तुम्ही माझ्या मुलीशी असं वागू शकत नाही. अद्वैतने मागे वळून पाहिलं. त्याच्या ओठांवर एक रहस्यमय राक्षसी हास्य उमटलं. ओ हो, खरंच? बदतमीजी मी केली की तुमच्या या मुलीने? तुम्ही आंधळे आहात की हा सगळा प्लॅन तुमचाच होता? याच्या माध्यमातून मला फसवायचं? अद्वैतचं हे थेट बोलणं ऐकून क्षणभर PMही गोंधळले, पण लगेचच अडखळत म्हणाले, हे कसले बोलणं करताय? अद्वैतने दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घातले. एक पाऊल पुढे टाकत त्यांच्या डोळ्यात डोळे रोखून अत्यंत धोकादायक आवाजात म्हणाला, मिस्टर बॅनर्जी, तुम्हाला माहीत आहे का मी इतका मोठा बिझनेसमॅन कसा झालो? माझ्या इंटेलिजन्सचा टीमला मूर्ख समजण्याची चूक केलीत. आत्ता तुम्ही संपूर्ण फॅमिली घेऊन मला का भेटायला आलात हे मला चांगलंच माहीत होतं. मी तेव्हा दुर्लक्ष केलं, नाहीतर आतली तुमची घाणेरडे हेतू मला केव्हाच समजले असते. हिला फक्त श्रीमंत मुलगेच हवेत असंच मला वाटतं. अद्वैतचं बोलणं ऐकताच PM रागाने म्हणाले, महाजन, जीभ सांभाळून. अद्वैतने उपहासात्मक स्मित करत थंड आवाजात उत्तर दिलं, जर ती इतकी सच्ची होती तर माझ्याकडे काय घ्यायला आली होती? मी तिला एक नजरही टाकली नव्हती. मी काही ऐरागैरा नाही की कुणीही येऊन मला हात लावेल. मी अद्वैत महाजन आहे. मला स्पर्श करण्याचा हक्क मी फक्त एकीलाच दिला आहे आणि तो फक्त माझी सिया आहे. तुमच्यासारख्या कितीतरी माझ्या मागे पुढे फिरतात, म्हणजे मी सगळ्यांना स्वतःला स्पर्श करू देऊ का? माझं शरीर प्रायव्हेट आहे, कुणाची पब्लिक प्रॉपर्टी नाही. अद्वैतची ही वाक्य ऐकून अंकिताच्या डोळ्यात अश्रू दाटले आणि चेहऱ्यावर रागाची ज्वाला पेटली. आयुष्यात इतकी बेइज्जती तिला कधीच सहन करावी लागली नव्हती, जितकी एकाच वेळी अद्वैतने केली होती. PM मुठी आवळत म्हणाले, मिस्टर अद्वैत महाजन, हे तुम्ही योग्य केलं नाही. मी PM आहे. माझ्याशी वैर केलं याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. इथे बिझनेस करायला मी तुम्हाला देणार नाही. अद्वैत शांतपणे त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मलाही तुमची पॉवर पाहायची आहे. अंकिताची आई संतापून म्हणाली, तू स्वतःला काय समजतोस? माझ्या मुलीला हात लावून आत्ता आमची सगळ्यांसमोर बेइज्जती करतोस? अद्वैतने तिला घुरून पाहिलं आणि थंडपणे म्हणाला, ज्यांची इज्जत असते त्यांचीच बेइज्जती होते. तुमच्या पती आणि मुलीच्या कृत्यांवरून स्पष्ट होतं की तुमच्या फॅमिलीची खरी इज्जत नाही, फक्त PM असल्याची असेल. बाकी कुणीही मान देत नसावं. हे शब्द जणू जहरी बाणासारखे त्यांच्या काळजात रुतले. ती संतापून मुलीकडे वळली. तेवढ्यात घाबरलेले बॉडीगार्ड अद्वैतकडे आले. बॉस, आम्ही लिफ्ट बाहेर सगळीकडे पाहिलं, ती कुठेच नाहीये. अद्वैताचा संताप आता उसळला. संपूर्ण फ्लोअर तपासा. मला ती कोणत्याही किमतीत हवी आहे, नाहीतर आज तुमचं आयुष्य संपलं समजा, म्हणत तो त्या दिशेने निघाला जिथे तिला शेवटचं पाहिलं होतं. स्टोअररूममध्ये सियाच्या डोळ्यातून अश्रू झरझर वाहत होते. एका गालावर सूज होती आणि त्या फाटलेल्या ओठातून रक्त येत होतं. आदित्यने तिची बाजू घट्ट पकडली आणि दुसऱ्या हाताने खांद्यावरचा साडीचा पदर ओढला, ज्यामुळे तिचं गोरं शरीर, परफेक्ट फिगर आणि फ्लॅट टमी त्याच्या नजरेसमोर उघड झालं. त्याच्या डोळ्यात हवस चमकली. तो लालची नजरेने पाहत म्हणाला, वा, तुझा फिगर तर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच अट्रॅक्टिव्ह आहे. आधी फक्त खोलीत आणि बँकेतच पाहिलं होतं, आता तर कंट्रोलच राहत नाही. म्हणत त्याने तिला मागे ढकललं. ती थेट भिंतीवर आदळली. सियाने दोन्ही हातांनी स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. साडीचा पदर अजूनही अदतेच्या हातातच होता. तो तिची साडी खेचत कडू हसतच म्हणाला, आता याची काय गरज? मला तुला पूर्ण पाहायचं. मी तुला खोलवर फील करीन. सियाच्या डोळ्यातून अश्रू ओसंडून वाहत होते. रडत ती विनवणी करू लागली,
प्लीज माझ्यासोबत असं काही करू नकोस, मी माफी मागते, ती जोरात ओरडली. मिस्टर महाजन कुठे आहात? प्लीज मला वाचवा. त्या क्षणी सियाला जाणवलं की अद्वैत तिच्याजवळ आला तेव्हा तिला कधीच घाणेरडी भावना आली नव्हती. कितीही रागात असला तरी त्याने कधीही तिला या हद्दीपर्यंत छळलं नव्हतं. त्याच्यासोबत तिला नेहमी सुरक्षित वाटायचं. गैरसमजामुळे ती दूर पळाली होती, पण मनाच्या कोपऱ्यात अद्वैतबद्दल आपुलकी होती. दोघांत भांडणं झाली पण कधीही आत्म्याला दुखावणारा घाव दिला नव्हता. त्याची काळजी, रागानंतरची माया, सगळं तिच्या डोळ्यांसमोर चित्रफितीसारखं फिरत होतं. आज तिचे अश्रू खरंच अद्वैतसाठी तळमळत होते. बाहेर अद्वैत सगळीकडे शोध घेत होता, पण ती काही सापडतच नव्हती. तेवढ्यात त्याची नजर कॉरिडॉरच्या कोपऱ्यातील कॅमेऱ्यावर पडली. तो बॉडीगार्डला म्हणाला, तात्काळ मला हॉटेलचे फुटेज दाखवा. बॉडीगार्डने लगेच मॅनेजरला बोलावण्यासाठी माणूस पाठवला. थोड्याच अंतरावर पीएम, त्यांची पत्नी आणि मुलगी उभे राहून हे सर्व पाहत होते. काही अंतरावर पीएम, त्यांची पत्नी आणि मुलगी उभे राहून अद्वैतला खवळलेल्या अवस्थेत पाहत होते. तेवढ्यात अंकिताला काहीतरी आठवलं आणि ती हळूच म्हणाली, भाई कुठे दिसत नाहीयेत, खूप वेळ झाला आहे. हे ऐकताच तिघांच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांचे चेहरे पांढरे फटक पडले. अद्वैतचा मेंदू पूर्णपणे संतुलन हरपवत होता. तेवढ्यात त्याची नजर कॉरिडॉरच्या कोपऱ्यात लावलेल्या कॅमेऱ्यावर पडली. त्याने लगेच बॉडीगार्डला फुटेज काढून आणायला सांगितलं. गार्ड तात्काळ हॉटेल मॅनेजरला बोलवायला आणि फुटेज मिळवायला निघून गेला. थोड्याच अंतरावर पीएम, त्यांची पत्नी आणि मुलगी उभे होते. अद्वैतच्या वागणुकीचा त्यांना प्रचंड राग येत होता, पण तो इतका संतापलेला का आहे, हे नेमकं कोणाला शोधतोय हे जाणून घेण्याचाही ते प्रयत्न करत होते. तेवढ्यात अंकिताच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. अद्वैत खोलीत आला तेव्हा एक मुलगी त्याच्यासोबत होती आणि ती आता कुठेच दिसत नव्हती. लगेचच तिला तिच्या भावाचा विचार आला. तोही बऱ्याच वेळापूर्वी वॉशरूमला जातोय असं सांगून बाहेर पडला होता. हा विचार येताच ती घाबरली. आपल्या भावाच्या मुलींबाबतीच्या सवयी तिला चांगल्याच माहीत होत्या. त्यामुळे तिला शंका येऊ लागली की कुठे तिचा भाऊ त्या मुलीसोबत तर नाही ना. ती दात ओठात दाबत म्हणाली, आई, भाई दिसत नाहीये, मला भीती वाटते. कुठे भाईनं काही केलं तर नाही ना? असं काही झालं तर तुम्ही पाहतायतच. मिस्टर महाजन किती प्रचंड रागात आहेत. मिस्टर बॅनर्जी दात पिसत म्हणाले, काय मिस्टर महाजन? मी पीएम आहे, तो माझं काहीही बिघडवू शकत नाही. पण आदित्यला शोधा. या सगळ्यात त्याचा हात नसावा, नाहीतर परिणाम माझ्यासाठी अडचणीचा ठरेल. शेवटी तो पीएमचा मुलगा आहे. कुणालाही कळलं की माझा मुलगा मुलींबाबत गैरवर्तन करतो तर माझी इज्जत मातीमोल होईल. तिघेही अस्वस्थ झाले. त्यांनी सिक्युरिटी गार्ड्सना आदित्यला शोधायला सांगितलं आणि स्वतःही त्याला कॉल करू लागले, पण फोन काही लागतच नव्हता. बहुतेक स्टोअर रूममध्ये नेटवर्क येत नव्हतं. तेवढ्यात बॉडीगार्ड मॅनेजरला घेऊन आला. मॅनेजरने आयपॅड अद्वैतकडे दिला. अद्वैत शांतपणे फुटेज पाहू लागला. सिया त्या खोलीतून बाहेर पडल्यापासून ती कुठे कुठे गेली सगळं दिसत होतं. फुटेज पुढे सरकत असताना त्याचे भाव बदलत गेले. कधी काळजी, कधी तणाव, कधी असहाय्यता. अचानक त्याचे भाव काळेठाक पडले. त्याने संतापात आयपॅड खाली आपटला. तो पूर्णपणे कोसळला होता. तिथे उभे असलेले बॉडीगार्ड आणि मॅनेजर भीतीने 2 पावलं मागे सरकले. अद्वैत कुणाकडेही लक्ष न देता कॉरिडॉरच्या शेवटाकडे वेगाने निघाला. त्याच्या त्या संतप्त चालीने सगळेच त्याच्या मागे धावले. अंकिता घाबरून म्हणाली, डॅड, मॉम, आदित्य कुठे? तिथे तर नाही ना? बॅनर्जी म्हणाल्या, अंकिता, असं कसं म्हणतेस? आपला आदित्य तिथे का असेल? नक्कीच काहीतरी वेगळंच असेल. क्षणातच अद्वैत त्या खोलीबाहेर येऊन थांबला, जिच्या आत सिया होती. आत आदित्यने सियाची साडी एका झटक्यात ओढून वेगळी केली होती. तो ती साडी नाकाजवळ नेत म्हणाला, काय सुगंध आहे, तुझी खुशबू मला वेड करते. सिया भयभीत होऊन दोन्ही हात छातीवर धरत थरथरत रडू लागली. प्लीज मला सोडा, मी हात जोडते, माफी मागते, प्लीज मला जाऊ द्या. पण आदित्यच्या कानांपर्यंत तिचा आवाज पोहोचतच नव्हता. त्याने तिची साडी बाजूला फेकली आणि तिच्याकडे पावलं टाकायला लागला. सियाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिचा चेहरा भीतीने पांढरा फिक्कट पडला. श्वास अडखळू लागला. भीतीमुळे तिचं छातीचं हालचाल वाढत होती आणि तेच दृश्य आदित्यसाठी अधिकच विकृत ठरत होतं. घाबरलेलं गोरपान, तिचं शरीर, अंगावर उभे राहिलेले रोमांच,
कपाळावरचा थंड घाम, डोळ्यातले अश्रू, रडण्यामुळे सुजलेले डोळे, गालावर उमटलेली बोटांची खूण, सगळ्या यातही ती त्याला अधिकच सुंदर वाटत होती. आदित्य अगदी तिच्या जवळ उभा राहिला, कमरेभोवती हात घालून तिला स्वतःकडे ओढू लागला आणि तिच्यावर झुकू लागला. म्हणून सियाने त्याला दूर ढकलले, पण तो डोंगरासारखा इतका मजबूत आणि जड होता की सिया त्याला हलवूही शकत नव्हती. आणि तरीही वासनेचे भूत अजूनही त्याच्या डोक्यावर आहे, म्हणून त्याची ताकद दुप्पट झाली होती. आदित्यने तिच्या मानेवर टेकून तो चावला आणि म्हणाला, "वा, तू खूप स्वादिष्ट आहेस. तू आता पूर्णपणे टेस्टी लागतेस. मी तुला पूर्णपणे खाईन." असे म्हणून तो तिच्या खांद्यावर टेकला आणि सिया जोरात ओरडली, "नाही!" आणि तिने तिच्या सर्व शक्तीने त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. परंतु यामुळे आदित्यला राग नक्कीच आला आणि त्याने तिचे केस धरले आणि म्हणाला, "तू खूप जास्त जिद्दी वागतेस. तुला तुझ्या बॉससोबत झोपायला काही अडचण येत नाही, पण तू माझ्यापाशी इतका राग दाखवत आहेस. आता मी तुला सांगेन मी काय चीज आहे." आणि मग त्याने तिला तिच्या गालावर चापट मारली. त्यानंतर ती खूप जोरात ओरडली आणि ती खाली पडली. सियाची ओरड बाहेर उभ्या असलेल्या अद्वैतच्या कानावर पोहोचली. तसं त्याने बंद दारावर लाथ मारली आणि दार एका झटक्यात उघडले. कदाचित आदित्यने त्याच्या वासनेमुळे कुंडी व्यवस्थित बंद केली नव्हती. दार उघडण्याचा मोठा आवाज आदित्यच्या कानावर येताच दोघांनीही दाराकडे पाहिले. आदित्यने खोलीकडे पाहिले तेव्हा अद्वैतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आदित्यचे डोळे रागाने भरले होते. अद्वैतने आतले दृश्य पाहिले तेव्हा त्याच्या मनातील सर्व तारा रागाने तुटल्या आणि त्याचे डोळे रागाने भरले. खोलीचे तापमान पूर्णपणे बदलले होते. अद्वैत खोलीच्या बाहेर उभा असताना त्याला आतून एक ओरडलेला आवाज ऐकू आला आणि वेळ न घालवता त्याने दारावर जोरात लाथ मारली, ज्यामुळे दार झटक्यात उघडले. कदाचित आदित्यने त्याच्या वासनेमुळे कुंडी व्यवस्थित बंद केली नव्हती. दार उघडण्याचा मोठा आवाज आदित्यच्या कानावर येताच दोघांनीही दाराकडे पाहिले. अद्वैतने खोलीकडे पाहिले तेव्हा अद्वैतच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते. आदित्यने डोळे रागाने भरले होते. अद्वैतने आतले दृश्य पाहिले तेव्हा त्याच्या मनातील सर्व तारा रागाने तुटल्या आणि त्याचे डोळे रागाने भरले. तेथील खोलीचे तापमान पूर्णपणे बदलले होते. अद्वैत खोलीच्या बाहेर उभा असताना त्याला आतून एक ओरडलेला आवाज ऐकू आला आणि वेळ न घालवता त्याने दारावर जोरात लाथ मारली, ज्यामुळे दार झटक्यात उघडले. दार उघडण्याच्या आवाजाने अचानक आदित्य आणि सियाचे लक्ष त्याकडे वेधले गेले आणि तिच्या डोळ्यातून वेगाने अश्रू वाहू लागले. आदित्यचा चेहरा रागाने लाल झाला. अद्वैत डोळे मिटून पुढे जाऊ लागला आणि तो थेट आतच आला आणि आदित्यच्या छातीवर एक जोरात लाथ मारली, ज्यामुळे तो काही अंतर दूरवर जमिनीवर पडला. सिया हातांनी स्वतःला झाकून बसली होती. ते पाहून अद्वैतने त्याचा कोट काढला आणि सियाला पांघरून दिला. आदित्यचा कॉलर धरला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक जोरात ठोसा मारला. तो त्याच्या चेहऱ्यावर एकामागून एक खूपच मारत चालला होता, ज्यामुळे आदित्य स्वतःला नियंत्रित करू शकला नाही आणि अद्वैतच्या मागे येणारे लोकही आत आल्यावर त्यांचे डोळे आश्चर्याने आणि भीतीने विस्फारले. सर्वांना त्यांच्या पाठीत थरथर जाणवायला लागली. जेव्हा पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या मुलाला अद्वैतने मारताना पाहिले तेव्हा तेही क्षणभर घाबरू लागले. पण पंतप्रधान लवकरच शुद्धीवर आले आणि आतल्या खोलीकडे गेले. मिसेस बॅनर्जी जोरात ओरडल्या, "आदित्य बेटा!" अद्वैतचा राग पाहून अंकिताचे हातपाय थरथरत होते. तिची नजर खाली कोपऱ्यात असलेल्या त्या मुलीवर पडली. तिला लगेचच संपूर्ण प्रकरण समजले की इथं नक्की काय घडत असेल. सिया तिच्या मुठीत हेडबोर्ड घट्ट धरून होती आणि पुढे पाहत हळूहळू रडत होती. हे तिच्यासोबत दुसऱ्यांदा घडले होते. पहिल्यांदा त्या क्लबमध्ये अद्वैतने येऊन तिला वाचवले होते, पण ती शुद्धीवर नव्हती आणि आज ती पूर्णपणे शुद्धीवर होती. पण तो काहीही करू शकत नव्हता. जेव्हा वासना एखाद्या व्यक्तीवर मात करते तेव्हा त्या व्यक्तीला दुप्पट शक्ती मिळते. एक स्त्री सामान्यतः तिच्याशी लढू शकते, परंतु वासना असलेल्या व्यक्तीशी लढणे खूप कठीण असते. म्हणूनच जेव्हा एखादी मुलगी प्रेमसंबंधात अडकते तेव्हा तिला वाटते की बचाव करताना पराभव स्वीकारला जातो, कारण ती माणसाचा सामना करू शकते, सैतानाचा नाही. अद्वैतने आदित्यला सोडले नाही. त्याच्या चेहऱ्यावर खूप ठोसे मारले होते. त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्याचे नाक, डोळे, तोंड फाटले, पण अद्वैत काही थांबलाच नाही.
तेवढ्यात पंतप्रधान अद्वैतकडे आले आणि आदित्यला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. अद्वैतने त्यांना मागे ढकलले आणि उचलून खाली फेकले. आदित्य जोरात ओरडला, पण याचा अद्वैतवर काहीही परिणाम झाला नाही. त्याने त्याचा पाय त्याच्या छातीवर ठेवला आणि त्याच्यावर दाबू लागला. आदित्यने त्याचा पाय धरला आणि त्याला दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा राग त्याच्या नियंत्रणाबाहेर होता. मिसेस बॅनर्जीने अद्वैतला मागून पकडून दूर खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने त्यांना सुद्धा कोपराने मागे ढकलले. अंकिताच्याही डोळ्यात अश्रू होते. पंतप्रधान म्हणाले, मिस्टर महाजन, तू माझ्या मुलाला असे मारू शकत नाहीस. अद्वैतने त्याच्या लाल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि थंड हृदयद्रावक स्वरात म्हणाला, आणि तुमचा मुलगा माझ्या बेबीला काहीही करेल का? पंतप्रधानांचा चेहरा क्षणभर फिक्का पडला, पण त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि म्हणाले, मिस्टर महाजन, ती एक सामान्य मुलगी आहे. मी तिला 4 पट भरपाई देईन. त्या माणसाचे मन गोंधळले आणि तो त्याच्याकडे पाहतच म्हणाला, तुम्ही माझ्या पत्नीला, अद्वैत महाजनच्या पत्नीला, अद्वैत महाजनच्या अद्वैत महाजनच्या पत्नीला भरपाई द्याल? खरंच माझी पत्नी तुम्हाला खूप स्वस्त वाटते. ती माझी बायको आहे, ती माझी पत्नी आहे. मी अद्वैत महाजन, फक्त तुम्हीच नाही. जरी तुमचे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन तिला भरपाई दिली तरी तुम्ही ते करू शकत नाही. अद्वैतचे बोलणे ऐकून तिथे असलेले सर्वजण भूतासारखे उभे राहिले, त्याचा बॉडीगार्ड सोडून. इतर सर्वांना 440 व्होल्टचा जोरदार विजेचा झटकाच बसला. पंतप्रधान बेशुद्ध झाले. आदित्य, हॉटेल कर्मचारी आणि व्यवस्थापक, कारण ते अद्वैतला चांगलेच ओळखत होते. सर्वांच्या कपाळावर थंड घाम फुटला. अद्वैतने आदित्यच्या छातीवर दाब दिला आणि तो ओरडू लागला, ज्यामुळे सर्वजण शुद्धीवर आले आणि पंतप्रधान आता गुडघ्यावर बसले. हात जोडून अद्वैत समोर रडत म्हणाले, मिस्टर महाजन, प्लीज माझ्या मुलाला सोडा. मी तुम्हाला जे काही पाहिजे ते द्यायला तयार आहे. प्लीज माझ्या मुलाला सोडा. आता पंतप्रधानांना समजत होते की त्यांनी अद्वैतबद्दल जे ऐकले होते ते अफवा नव्हते. तो एक खरा जिवंत प्राणी होता, जो चूक करणाऱ्या किंवा त्याला फसवणाऱ्या किंवा त्याच्या कुटुंबाला स्पर्श करणाऱ्या कोणालाही जिवंत सोडणार नाही. पंतप्रधानांचा सर्व अहंकार नाहीसा झाला होता. अद्वैतच्या पायावर डोके ठेवून तो म्हणाला, मिस्टर महाजन, माझ्या मुलाला सोडा. मी माफी मागतो. माझ्या मुलाने अनजाणपणे चूक केली आहे. प्लीज त्याला माफ करा. त्यावर अद्वैत कठोरपणे म्हणाला, तुम्ही काय म्हणालात? ही चूक नाही, हा गुन्हा आहे. त्याने स्वतः एका मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि ती मुलगी सामान्य मुलगी नाही, ती माझी पत्नी आहे. तुम्हाला वाटते का कोणी माझ्या पत्नीला असे स्पर्श करू शकते? माझा आदर, माझा अभिमान असा आहे की मी कोणालाही तिच्याकडे पाहू देत नाही. तिला स्पर्श तर सोडाच. आणि तुम्ही म्हणत आहात की त्याने नकळत चूक केली आहे. हो, तो एक दूध पिणारा मुलगा आहे का, ज्याला माहीत नाही की तो काय करणार आहे? दरम्यान अद्वैतने तिच्याबद्दल आदर आणि अभिमानाचे शब्द ऐकून सिया ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहतच राहिली. तिचे हृदय धडधडत होते. अद्वैतने त्याचा पाय थोडा वर केला आणि त्याच्या छातीवर जोरात मारला. त्या क्षणी हाड तुटल्याचा तीक्ष्ण आवाज झाला आणि यासोबतच आदित्य वेदनेने जोरात ओरडला. अद्वैत थांबलाच नाही. त्याने पुन्हा त्याचा पाय मागे खेचला आणि पुन्हा लाथ मारली. त्याच्या बरकड्या तुटल्याचा पुन्हा आवाज आला. त्याने त्याचा पाय त्याच्या खांद्यावर ठेवला आणि त्याचा हात धरला आणि तो वळवला. प्रत्येक हाडं कडाकड तुटल्याचा आवाज येत होता. अद्वैतने त्याच्या छातीची, बरकड्यांची, हाताची आणि पायाची हाडे मोडली. तो इतका वेदना सहन करू शकला नाही आणि जागेवरच बेशुद्ध पडला. पण अद्वैतला काहीच फरक पडला नाही. तो मागे वळून रागाने पीएमकडे पाहत म्हणाला की तुमच्यामुळे मी आज मारणं थांबवले आहे, नाहीतर मी माझ्या कुटुंबावर वाईट नजर ठेवणाऱ्यांचे डोळे काढून त्यांना मारले असते. आणि या माणसाने फक्त डोळेच नाही तर हातही लावले आहेत. पीएम रडले आणि अद्वैतसमोर हात जोडले. त्यांना खात्री पटली की त्याचा मुलगा जिवंत आहे. अद्वैत मागे वळून आता सियाकडे पाहिले. ती तिथेच रडत बसली होती. तिच्यामध्ये उठण्याची हिंमतच होत नव्हती. पहिले म्हणजे आदित्य तिच्यावर जबरदस्ती करत होता आणि दुसरे म्हणजे तिच्या पोटात खूप वेदना होत होत्या. ती हालचाल करू शकत नव्हती. अद्वैतने तिला पटकन आपल्या हातावर घेतले आणि थेट खोलीतून बाहेर पडला. सर्वांनी मार्ग सोडला. पंतप्रधानांचे कुटुंब रडत मागे सोडले. अद्वैत गाडीजवळ येताच त्याने तिला आपल्या हातात घेतले आणि गाडीत बसवले. ती त्याच्या मांडीवर होती, पण तोपर्यंत ती बेशुद्ध पडली होती. गाडीत चढताच अद्वैतने त्यांना थेट रुग्णालयात जाण्यास सांगितले.
त्याने पाहिले की तिच्या कपड्यांवर रक्त होते. त्याला असे वाटले की सियाला गंभीर दुखापत झाली आहे, ज्यामुळे रक्त वाहत होते आणि ती बेशुद्ध पडली आहे. तिचा लहान चेहराही पांढरा फिक्कट पडला होता. काही वेळाने ते एका हॉस्पिटलसमोर उभे होते. अद्वैत थेट सियाला इमर्जन्सी वॉर्डमध्येच घेऊन गेला. कोणतीही अपॉइंटमेंट न घेताच तो थेट महिला डॉक्टरच्या केबिनमध्ये गेला. त्याला धाप लागून तो थांबला होता. डॉक्टर महिलांसोबत आत होत्या. कदाचित ती त्यांच्याशी त्यांच्या समस्येवर चर्चा करत असेल. इतक्या निर्भयपणे कोणीतरी आत येत असल्याचे पाहून डॉक्टर रागाने ओरडले आणि मग अद्वैतच्या पाठीमागे आत आली आणि सियाला डॉक्टरांच्या केबिनमधील बेडवर झोपवले आणि त्यांच्याकडे रागाने पाहत थंड आवाजात म्हणाला, "चेकर फास्ट, तिला ब्लिडिंग होत आहे." अद्वैत कडूपणाचा कोल्ड टोन आणि त्याचा राग पाहून डॉक्टर पटकन खंबीरपणे उभे राहिले आणि समोर बसलेल्या पेशंटला म्हणाले, "प्लीज थोड्या वेळाने या." पेशंट शांतपणे तिथून निघून गेली. अद्वैताचा राग पाहून तीही घाबरली होती. डॉक्टरांनी पटकन पडदा सरकवला आणि तपासले. त्यावर अद्वैत म्हणाला, "याची काही गरज नाही, ही माझी पत्नी आहे." त्यावर डॉक्टर म्हणाले, "सर प्लीज थोडे थांबा, मला तिचे कपडे काढावे लागतील आणि ब्लिडिंग कुठून होत आहे हे तपासावे लागेल." अद्वैताने तिच्याकडे पाहिले. मग जेव्हा त्याने सियाचा फिकट चेहरा पाहिला तेव्हा तो शांतपणे मागे सरकला आणि डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला. पडदा ओढला आणि तिला तपासू लागली. अद्वैत तिथेच उभा होता. त्याच्या डोळ्यांनी पडद्याकडे चिंतेने पाहत होता. सियाला चेक करून ती लगेच केबिनमधून बाहेर पळत आली आणि डोकावली आणि दुसऱ्या नर्सला सांगितले की कोणीतरी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या केबिनमध्ये जबरदस्तीने घुसले आहे. आणि ही बातमी लवकरच संपूर्ण हॉस्पिटलमध्ये पसरली. 10 मिनिटांनी डॉक्टर त्या माणसाकडे पोहोचले. ती आली आणि म्हणाली, "सर, तुमची पत्नी पूर्णपणे ठीक आहे. ती अशक्तपणामुळे बेशुद्ध पडली आहे आणि तिचे ब्लिडिंग ही कमी झालं आहे. मला वाटते की कोणीतरी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असेल. तिच्या गालावर बोटांच्या खुणा आणि जखमा आहेत आणि सूज आहे. तिच्या उभारावर एक कट देखील आहे. तिच्या हातावर आणि मानेवरही काही ओरखडे आहेत. बाकी सर्व ठीक आहे." अद्वैत काळजीत पडतो आणि विचारतो की ती ठीक आहे का? तर तिला रक्त का येत आहे? अद्वैताच्या पांढऱ्या शर्टवर रक्ताचे डाग होते. शेजारी कोणीही येत नव्हते. डॉक्टर म्हणाले की ही एक मुलींची समस्या आहे आणि जी प्रत्येक मुली आणि महिलेला येत असते. टू बी कंटिन्यू. पुढच्या भागात याचा सर्व ड्रामा तुम्हाला समजेल. लवकरच भेटू एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाय पॉईंट द्यायला विसरू नका. बाय.